ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. महाराज जय. वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या फडणवीसचा करायचं काय? धीरंदाज शास्त्रीला पाठीशी घालणाऱ्या देवेंद्र फडणवीसचं करायचं काय? देवेंद्र फडणवीसचं करायचं काय? युवक काँग्रेस, युवक काँग्रेस, या धीरंदाज शास्त्रीला पाठीशी घालणाऱ्या फडणवीसचं करायचं काय? या धीरंदाज शास्त्रीला पाठीशी घालणाऱ्या भाजप सरकारचं करायचं काय? छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्र ज्या विचारांनी बनला, ज्या छत्रपतींमुळे महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांमुळे आज आपण विचारसरणी, आचार विचार आणि महाराष्ट्र आज ज्या ताकदीने उभा आहे, त्याबद्दल असा एखादा बाबा येऊन वक्तव्य करतो ही खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे. या बाबाला महाराष्ट्रामध्ये बंदी केली पाहिजे आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांच्यावर FRI नोंदवली पाहिजे. आणि जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई मुख्यमंत्री करत नाहीत तोपर्यंत मुख्यमंत्र्यांना युवक काँग्रेसतर्फे आम्ही काळे झेंडे दाखवणार, त्यांना कुठे फिरू देणार नाही. कारण हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे, हा महाराष्ट्राचा नाही, हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. आणि खूप वाईट वाटतं आम्हाला, खूप मनाला ठेच पोचते की अशी कृत्य करणारे लोक आज महाराष्ट्रात उघडपणे फिरतायत. आम्ही त्यांना फिरूही देणार नाही असं युवक काँग्रेसतर्फे आम्ही सांगतो. आज सोलापुरामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथं आलेले आहेत. आम्ही सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने त्यांना चलो जाओचा नारा देत आहोत. आपल्याला माहीत असेल, या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान वारंवार या महाराष्ट्रात झालेला दिसत आहे. परवा दिवशी धीरेंद्र शास्त्री महाराष्ट्रात आले होते, त्यावेळेस या देवेंद्र फडणवीस त्या स्टेजवर होता आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराजांचा अपमान या धीरेंद्र शास्त्रीने केला. त्यावेळेस या देवेंद्र फडणवीस गप्प का होते? त्यामुळे त्यांना आम्हाला सांगायचं आहे, सोलापुरातून देवेंद्र फडणवीस चले जाओ. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान मी सहन करणार नाही. यापूर्वी पण या राज्याचे राज्यपाल कोश्यारी असतील, राहुल सोलापूरकर असतील, कोकटकर असतील, चिंदम असतील, या हरामखोरांनी वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. हा अपमान हा युवक काँग्रेस सहन करणार नाही. यासाठी आम्ही त्या मैदानामध्ये देवेंद्र फडणवीसचा निषेध करण्यासाठी आम्ही युवक काँग्रेस त्या ठिकाणी जात आहोत. पोलिसांनी आता अडवलेलं आहे काय? पोलिसांना पुढं करतात का? अहो, अजून माझं आंदोलनाची रूपरेषा आमची ठरली नव्हती, परंतु कुठेतरी आम्हाला युवक काँग्रेसला, मला काँग्रेस पक्षाला दाबण्याचं काम रात्रीपासून चालू आहे. माझ्या घराच्या बाहेर एक 10-15 पोलीस त्या ठिकाणी उभारले आहेत. आमची मिटिंग होती, परंतु उत्तर भारतीय लोक महाराष्ट्र येतात आणि छत्रपतींची बदनामी करून जातात. हा देवेंद्र फडणवीस का गप्प आहे? त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी रस्त्यावर उतरलो आहोत.